फक्त 33 दिवे आणि एका गरीब स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलले. अधिक मासात केलेल्या 33 दीपदानामुळे तिला असे फळ मिळाले की संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. पण या दीपदानामागील खरे रहस्य काय आहे आणि अधिक मास संपण्याआधी तुम्हीही हा उपाय का करायला हवा जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग मंडळी, खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात सिंधू नावाची एक गरीब पण अत्यंत धार्मिक स्त्री राहत होती. तिचे जीवन खूप कष्टमय होते. पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते आणि तिच्या 2 लहान मुलांचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर होती. सिंधू दिवसभर लोकांच्या शेतात काम करायची. कधी मजुरी मिळायची तर कधी रिकाम्या हाताने घरी यावे लागायचे. अनेक वेळ घरात 2 वेळच्या जेवणाचीही सोय नसायची. परंतु तिची एक गोष्ट विशेष होती. ती कितीही संकटात असली तरी भगवान विष्णूंवरील तिची श्रद्धा कधीच कमी झाली नाही. दररोज सकाळी उठल्यावर ती देवासमोर दिवा लावत असे आणि म्हणत असे, हे नारायणा, आज माझ्याकडे काही नाही, पण तुझ्यावरचा विश्वास मात्र कायम आहे. अधिक मासाचे आगमन एके वर्षी अधिक मास सुरू झाला. गावातील मंदिरात एक मोठी कथा आयोजित करण्यात आली होती. दूरदूरवरून लोक कथा ऐकण्यासाठी येत होते. एक दिवस सिंधू काम संपवून मंदिरात गेली. तेथे एक विद्वान पंडित अधिक मासाचे महत्त्व सांगत होते. पंडित म्हणाले, हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात केलेले जप, दान, व्रत आणि पूजा अनेक पटींनी फळ देतात. विशेषतः 33 दीपदान केल्यास 33 कोटी देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात. हे ऐकून सिंधू विचारात पडली. तिच्याकडे स्वतःच्या घरासाठी तेल विकत घेण्याइतके पैसे नव्हते. मग 33 दिवे कसे लावायचे? मनातील संघर्ष. त्या रात्री सिंधूला झोप लागली नाही. ती सतत विचार करत होती, देवा, माझी इच्छा आहे की मी 33 दीपदान करावे, पण माझ्याकडे साधनच नाही. पुढच्या दिवशी तिने आपल्या शेजारी राहणाऱ्या वृद्ध आजीकडे हा विषय काढला. आजी हसून म्हणाली, बाळा, देवाला तुझ्या पैशापेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत. श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो. ही गोष्ट सिंधूच्या मनाला भिडली. प्रयत्नाची सुरुवात. त्या दिवसापासून सिंधूने ठरवले की काहीही झाले तरी मी 33 दीपदान करणार. ती रोज कामावरून परतताना थोडे थोडे पैसे बाजूला ठेवू लागली. कधी एखादी भाकरी कमी खायची, कधी स्वतः उपाशी राहून मुलांना जीव घालायची. काही दिवसात तिने थोडे तेल आणि मातीचे दिवे खरेदी करण्याइतके पैसे जमा केले. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. स्वप्नातील संकेत. अधिक मासातील एक रात्री सिंधूला एक अद्भुत स्वप्न पडले. तिने पाहिले की एक तेजस्वी पुरुष पिवळ्या वस्त्रात तिच्यासमोर उभे आहेत. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्मे होते. सिंधू घाबरून खाली वाकली. तो दिव्य पुरुष म्हणाला, सिंधू, तुझी श्रद्धा प्रिय आहे. अधिक मासातील 33 दीपदान पूर्ण श्रद्धेने कर. तुझ्या घरातील अंधार दूर होईल. इतके बोलून ते अदृश्य झाले. सिंधू जागी झाली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिला खात्री झाली की हे स्वयं भगवान विष्णूंचं दर्शन होते. दीपदानाचा दिवस. अधिक मासातील एक शुभ दिवस निवडण्यात आला. पहाटेच सिंधू नदीवर स्नानासाठी गेली. घरी परतल्यानंतर तिने संपूर्ण घर स्वच्छ केले. देवघर सजवले, रांगोळी काढली, भगवान विष्णूंची प्रतिमा ठेवली, तुळशीपुढे सुंदर फुले वाहिली. तिने 33 मातीचे दिवे एका ताटात मांडले. प्रत्येक दिव्यात तेल भरले, कापसाच्या वाती ठेवल्या. मग मनोभावे भगवान विष्णूंचा जप सुरू केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. 33 दीपदान सिंधूने एकामागून एक सर्व दिवे प्रज्वलित केले. क्षणात संपूर्ण घर प्रकाशाने उजळून निघाले. तो प्रकाश केवळ दिव्यांचा नव्हता, तो श्रद्धेचा प्रकाश होता. चमत्काराची सुरुवात. दीपदान झाल्यानंतर काही दिवसांनी गावातील श्रीमंत जमीनदार सिंधूकडे आले. त्यांनी सांगितले, माझ्या घरातील वृद्ध आईची सेवा करण्यासाठी एक विश्वासू स्त्री हवी आहे.
गावात सर्वांनी तुझे नाव सुचवले. सिंधूला काम मिळाले. आधीपेक्षा चांगले उत्पन्न मिळू लागले. तिच्या मुलांचे शिक्षण सुरू झाले. घरातील आर्थिक अडचणी कमी होऊ लागल्या. आणखी एक आशीर्वाद, काही महिन्यांनी जमीनदाराच्या आईने सिंधूला बोलावले. त्या म्हणाल्या, तुझ्या सेवेमुळे मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे असलेली एक छोटीशी जमीन मी तुझ्या नावावर करते. सिंधू अवाक झाली. ज्या स्त्रीकडे स्वतःचे घरही नव्हते, तिच्या नावावर जमीन झाली होती. गावातील चर्चा. हळूहळू गावभर चर्चा सुरू झाली. सिंधूचे नशीब अचानक कसे बदलले? अनेक लोक तिच्याकडे विचारायला येऊ लागले. सिंधू नेहमी एकच उत्तर द्यायची, हे सर्व भगवान विष्णूंची कृपा आणि अधिक मासातील 33 दीपदानाचे फळ आहे. पंडितांचे स्पष्टीकरण. एक दिवस मंदिरातील पंडितांनी गावकऱ्यांना सांगितले, 33 दीपदान म्हणजे केवळ दिवे लावणे नाही, ते आपल्या जीवनातील अज्ञान, भीती, दुःख आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करण्याचे प्रतीक आहे. 33 दिवे हे 33 कोटी देवतांचे प्रतीक मानले जातात. श्रद्धेने केलेले दीपदान मनाला शांती, घराला सकारात्मकता आणि जीवनाला दिशा देते. 33 दीपदानाचा विधी आता जाणून घेऊया. 33 दीपदान करण्याची सोपी पद्धत. अधिक मासातील कोणताही शुभ दिवस निवडा. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करा. भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा करा. 33 मातीचे किंवा पितळी दिवे घ्या. तूप किंवा तीळ तेल वापरा. प्रत्येक दिव्यात वात ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. सर्व दिवे प्रज्वलित करा. भगवान विष्णूंना नमस्कार करा. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. दीपदानाचे आध्यात्मिक महत्त्व. दिवा म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग. अधिक मासात दीपदान केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात. आत्मविश्वास वाढतो. भक्ती दृढ होते. घरात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते. काही वर्षांनी सिंधूची मुले मोठी झाली. दोघांनीही उत्तम शिक्षण घेतले. एक मुलगा शिक्षक झाला, दुसरा सरकारी सेवेत रुजू झाला. सिंधूचे जीवन पूर्णपणे बदलले होते, परंतु तिने कधीही आपली श्रद्धा सोडली नाही. दर अधिक मासात ती आजही 33 दीपदान करीत असे. भगवान विष्णूंचा संदेश. असे म्हणतात की अधिक मासात भगवान विष्णू भक्तांना सांगतात, मी दानातील रक्कम पाहत नाही, मी भक्ताचे हृदय पाहतो. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांच्यावर माझी कृपा कायम राहते. सिंधूच्या जीवनातील बदल हा केवळ चमत्कार नव्हता, तो श्रद्धा, संयम, सकारात्मक विचार आणि ईश्वरावरील अढळ विश्वास यांचा परिणाम होता. 33 दीपदानाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या अंतःकरणातील अंधार दूर करून भक्तीचा प्रकाश प्रज्वलित करणे. मित्रांनो, अधिक मासाचे फारच थोडे दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही अद्यापही 33 दीपदान केले नसेल तर श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा पवित्र उपक्रम अवश्य करा. लक्षात ठेवा, देवाला तुमच्या संपत्तीपेक्षा तुमची भावना महत्त्वाची आहे. एक छोटासा दिवा देखील आयुष्यात मोठा प्रकाश निर्माण करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद.